मला ज्ञानोबांचा फार मोठा अभिमान वाटतो. स्वतंत्र भारत नावाचं पाक्षिक भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं होतं. त्यांची आई वारकरी होती बरं का, संस्कार होते त्यांच्यावर. पहिलं पाक्षिक बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलं. त्याचं मुखपृष्ठावर आहे ना ज्ञानोबांची ओवी टाकली. हा ज्ञानेश्वरीचा विजय आहे. त्याच्यावर ज्ञानोबांची ओवी, हृदयाचे ढिलेपण येत निकियासी नव्हे कारण, हे पहिलं मुखपृष्ठ आहे. काय ज्ञानेश्वरीची ताकद असेल कल्पना करा तुम्ही. संत आहे ना सगळ्या धर्मासाठी सगळ्या लोकांसाठी सारखे आहेत. कर्णाच्या रथावर शल्य आणि अर्जुनाच्या रथावर कृष्ण आहेत. तुम्ही तुमच्या जीवनाच्या रथावर कुणाला बसवलं ते बघा, कुणाचं ऐकता तुम्ही. बाण मारला की शल्य म्हणायचं. काय तुला कुणी महारथी केलंय? कसा काय तू वशिल्याने सेनापती झालास? युद्धामध्ये राजकारणामध्ये वशिला चालतो हे पहिल्यापासूनच आहे. पण युद्धामध्ये हे शब्द कर्णासारख्याला सूर्यपुत्राला ऐकावे लागते. सारथी चुकीचा आहे, संगत चुकीचे. तेच सारथी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाचं प्रोत्साहन वाढवतात. अरे समजतं तुला तू कोण आहेस? एक 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 आठवण करून देतात. आणि तू ह्या दोघांना ओवी पहा कशी आहेत. सिंहासी झोंबे कोल्हा शब्दांचा प्रयोग पहा. सिंहासी झोंबे कोल्हा. ठीक आहे, सिंहापेक्षा कोल्हा बुद्धिमान आहे. भरपूर बुद्धिमान लोक शहरामध्ये असतात, पण ते कोण असतात? ज्ञानोबा म्हणतात ते कोल्हे आहेत. आक्रमण करण्याची ताकद नाही त्यांची. सगळे बुद्धिमान बसून विश्लेषण करतील योग्य का अयोग्य. पण यांना जर पाठवा सीमेवर युद्ध करायला, बायको बरोबर युद्ध करत नाही तर पाकिस्तान बरोबर काय करायचं? शक्य. कोल्हा शब्द वापरला, ही ज्ञानेश्वरी आहे. भाव प्रकट करते, भाव निरूपण आहेत. अरे तू सिंह आहेस, नसेल बुद्धिमान. जन्मजात पुरुषार्थ आहे, जन्मजात आक्रमकता आहे. जन्मजात इतके महत्वाचे शब्द आहेत हे, अप्रतिम शब्द आहेत हे, याला तोड नाही. माणूस जन्मजात संत अपमान सहन न करणारा लागतो. तुकोबारांनी नाही अपमान सहन केला म्हणून डोंगरावर गेले. गाथा निर्मा. अपमान जो सहन करतो सामान्य माणूस आहे तो. अपमान झोंबला पाहिजे, त्याला पुरुष म्हणतात. काहीतरी होण्याची प्रेरणा त्यातून जन्माला येते. अपमानातून माणूस मोठा होतो, घडतो माणूस. अपमानाला जर तुम्ही सामान्यपणे घेतलं ना, संपलं आयुष्य. पराक्रम सिंहाच्या रक्तामध्ये, कोल्ह्यामध्ये नाही. फार छोटा दृष्टांत आहे, समजण्यासाठी सांगतो तुम्हाला. पंचतंत्र नावाच्या पुस्तकात आलं, फार चांगला दृष्टांत आहे. फिरायला चाललेला जो सिंह आहे, मुद्दे सुटून देऊ नका बरं का तुम्ही, मुद्दे लक्षात ठेवा. फिरायला चाललेला सिंह होता, गर्भवती झालेली कोल्ही नव्हती. ते सिंहाचा आवाज ऐकला आणि आपल्या मुलाला सोडून कोल्हीन पळून गेली. ते जन्माला आलेलं कोल्ह्याचं पिल्लू. सिंहाने बघितलं, दया आली त्याला आणि ते घेऊन आलं. सिंहिणीला सांगितलं आपले 2 आहेत, नाही याला पण सांभाळ. खानदान कुणाचं येते? सिंह होत नसतो. सांभाळलं. आता नवऱ्याची आज्ञा जुन्या काळातल्या, भावाची पोरं सांभाळत नाही आता लांबची, आणि पुन्हा अवघड आहे. तुम्हाला समजते याचा मला आनंद आहे. तिन्ही 2 सिंहाचे पिल्ल आणि कोल्ह्याचं पिल्लू वयात आलं. पण कोल्ह्याला आपल्या जातीचा कधी संबंध आलाच नाही. सतत सिंहाच्या बरोबर राहिल्यामुळे
कोल्ह पण स्वतःला सिंह समजू लागलं. याला म्हणतात मन. मुद्दा विसरू नका. मन. तुम्ही स्वतःला काय मानता, तुमची इच्छा, काही माना ना. राजा माना, भिकारी माना, विद्वान माना, तुम्ही माना ना. भगवानगडाचा जो वार्षिक सप्ताह असतो त्यात कीर्तन ठेवलं होतं, एक विनोदी कीर्तन ठेवलं होतं मी. तर माझ्या एका मित्राला फार राग आला. मित्राचा अधिकार भांडायचा असतो. मलाही भांडतात लोक कीर्तनकार. मला म्हणे कशाला त्याचं कीर्तन ठेवलं. पब्लिकची डिमांड आहे, लोकांची इच्छा आहे. मग त्याच्यापेक्षा मी चांगलं कीर्तन करतो. मला असं कोण म्हणतं. मी म्हणतो. हे तर प्रॉब्लेम आहे ना. पब्लिकनी म्हटलं पाहिजे तू चांगलं कीर्तन करतो, तू म्हणून काय फायदा, तू काही म्हणशील. मूर्ख लोक शक्यतो स्वतःला विद्वान समजतात. हा भास पहिल्यापासून आहे. विद्वान आपल्या तोंडाने कधीही म्हणणार नाही. विद्वानाचा ठरलेला शब्द असतो, तो म्हणतोय ते असण्याची शक्यता आहे, मला तपासावं लागेल किंवा मला याच्यावर विचार करावा लागेल. मूर्ख बिनधास्त बोलतो हे असंच आहे, हे लक्षण आहे. वयात आले तिघजण आणि गेले फिरायला. तिघजण हत्ती पाहिला. ते हत्ती पाहिल्याबरोबर हे जे खानदानी 2 सिंह होते यांचं रक्त गरम झालं. अर्जुन विसरू नका बरं का, सीताही विसरू नका. रक्त गरम झालं आणि ते हत्ती अवाढव्य प्राणी दोघांनी पाहिला त्याला मारण्यासाठी तयार झाले. तिसरं जे होतं ना, तिथं जात उघडी पडली. त्याचं नाव कोल्हे. त्यांनी तो मोठा प्राणी पाहिला. 2 भावाला तत्वज्ञान सांगायला सुरुवात केली. अरे काय करता, केवढा मोठा आहे, आकार बघा त्याचा. कोणाला सुचलं. कोल्ह्याला. मारायची हिंमत नाही, जातीतच नाही ना, ते गुणच नाही. ते गरम झालेले 2 जण होते. दोघांनी त्या हत्तीवर आक्रमण केलं आणि हे पळून आलं. यांनी कल्पना केली की त्यांनी हत्तीने आतापर्यंत त्यांना मारून टाकलं. घरी आलं. पुढचे शब्द नीट आहे का. कोल्हे आहे ना, ते बुद्धिमान आहे. घरी आलं, एकटंच आलं. सिंहिणीने विचारलं त्याला, काय झालं रे, एकटाच आलास. डोळ्यातून पाणी आलं. बुद्धिमान माणसं अभिनयाला फार हुशार असतात बरं का. त्याच्यावरच महाराष्ट्र आणि भारत भाळतो. एखादा माणूस रडला की समोरचा माणूस फसला. काय पवित्र अंतकरण आहे, काय आहे. कोल्ह्याच्या डोळ्यातून अश्रू आले. सिंहिणीने विचारलं, झालं काय ते तर सांग. काही नाही आई, तुझ्या वंशाचा दिवा मी एकटाच शिल्लक आहे. सिंहाच्या अरे कोल्ह. ते सिंहिणीने विचारलं, झालं काय ते सांग. काही नाही, माझे जे 2 भाऊ होते ते एक अवाढव्य जीव आला, त्याच्यावर त्यांनी आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी मारून टाकलं. मी एकटाच जिवंत, पळून आल्यामुळं मी जिवंत राहिलो. इतकं गोड आहे वाक्य, असं भिडतं काळ झाला. ते सिंहिणीने त्याला जवळ घेतलं, त्याच्या डोक्यावरून हात फिरवून सांगितलं, बाळ तुझा दोष नाही, तू भेकड आहे असं मला म्हणायचं नाही, तुला अक्कल नाही असं मला म्हणायचं नाही. शब्द इतके गोड आहेत. ते शोरोसी, आमचं दूध पिलास तू, आमची ज्ञानेश्वरी शिकलास तू. शूरोसी, कृतविद्योसी, कृतविद्य म्हणजे विद्वान आहेस. दर्शनीयोसी पुत्रक, दिसायला पण कोल्ह्याला म्हणते बरं का, दिसायला पण तू देखणा आहेस. शूरोसी, कृतविद्योसी, दर्शनीयोसी पुत्रक, पुत्राप्रमाणे मी तुला प्रेम दिलेत. पण एक काम कर, ते 2 परत यायच्या आत तू तुझ्या जातीमध्ये जाऊन मिसळ. कारण यस्मिन कुले त्वमुत्पन्नो गजस्तत्र न हन्यते. ज्या कुळात तू जन्माला आलेला आहेस त्या कुळातल्या लोकांकडून हत्ती मारला जात नाही. आणि हा भाऊ भेकड आहे असं त्यांना कळायच्या आत तू निघून जाणे, ते तुला मारून टाकतील. आजपर्यंत आमच्यावर जगलास तू, पण तुझ्या रक्तात पराक्रम नाही. आणि ज्या वेळेस घाबरतो बुद्धिमान, कोल्हा घाबरतो, त्यावेळेस त्याला तत्वज्ञान येतं. ती घाबरलेली अवस्था ही मनाची अवस्था आहे आणि ती भगवंताला आवडत नाही. म्हणून अर्जुना सारख्याला
जवळच्या भक्ताला ज्याच्यावर नितांत प्रेम आहेत, ज्याला विश्वरूप दाखवलं जातं, त्या अर्जुनाला सुद्धा भगवंत म्हणतात क्लैब्य मास वगमप्पा. अर्जुना काय नपुसकता धारण करतोस? नाही तर तो तुझ्यासारख्याला शोभत नाही. हातामध्ये धनुष्य घे. कोणताही मनुष्य या जगात सामान्य नाही आहे. कोणताही मनुष्य. जे श्रीमंत लोक आहेत, यशस्वी लोक आहेत, कीर्तिमान लोक आहेत, त्यांचं समर्पण पहा, मग त्यांच्यावर टीका करा. व्यवस्थित ऐका बरं का. त्यांच्या मनाने सहन केलेल्या वेदना अनुभवा. एखाद्या माणसाकडे पैसा आहे, ठीक आहे, सकाळी 7 वाजता दुकान उघडतो, रात्री 10 वाजेपर्यंत एकाच दुकानावर बसलेला असतो. मग त्याला लक्ष्मी मिळते, मग तो श्रीमंत होतो. मुलाखती पहा मोठ्या माणसांच्या, किती समर्पण आहेत, किती मनाला लागून घेतात ते. 12-12 तास प्रॅक्टिस, 12-12 तास दुकानावर बसणं. राजकारण करणारी माणसं पहा महिना महिना स्वतःच्या घरी येत नाहीत. हे त्याग आहे. आपलं काय, आपण मोकळेच आहोत सकाळपासून संध्याकाळपर्यंत, आणि आपण हे उगतं घेतलेलं आहे की सगळ्याला बोललंच पाहिजे. आपण कोणालाही बोलतो, आपण परमार्थ कळत नाही त्यांना बोलतो, राजकारण कळत नाही त्यांना, सगळ्याला बोलतो आपण. आणि संध्याकाळी घरात गेल्यानंतर आईबापाच्या आणि बायकोच्या शिव्या खातो. आपला अधिकार. कुठलं उत्पन्नच नाही, काही मिळवलेलंच नाही. श्रीमंत व्हायची इच्छा असेल, अर्थ विषयाला समर्पण करावं लागेल. विद्वान व्हायची इच्छा असेल, समर्पण करावं लागेल. 12-12 तास अभ्यास करावा लागेल. अज्ञानाचा स्वीकार, माझ्या भाषेत नीट आहे का, अज्ञानाचं ज्ञान झाल्याशिवाय खऱ्या ज्ञानाचा पाऊल पुढे टाकता येणार नाही. मी अज्ञानी आहेत याचं ज्ञान पहिल्यांदा व्हावं लागेल. मला ज्ञानाची गरज आहे हे पहिल्यांदा तुम्हाला कळावं लागेल. मग तुम्हाला खऱ्या ज्ञानाकडे पाऊल टाकता येईल. आणि हे पावलं अर्जुनाचे. शिष्यस्ते हम शादिमाम त्वाम प्रसन्नम. गोड शब्द आहेत, फार छोटे छोटे शब्द आहेत. मला फार अभिमान आहे या शब्दांचा. मी शिष्य आहे, हा पहिला टप्पा आहे. मी शिष्य आहे. होत नाही असं जगामध्ये बरं का. माझा भगवानगडाचा अनुभव आहे. शिष्य व्हायला येतात आणि ते मलाच शिकवतात, महाराज असं नाही, असं करायला पाहिजे. मी म्हणतो नेमकं काय व्हायला आलं ते तर सांग. शिष्य व्हायचं का गुरु व्हायचं? नाही, तुम्हाला सांगत होतो. जर सांगण्याची आवश्यकता आहे तर अजून तुझं अज्ञान तू स्वीकार केलेलं नाहीस. अजून तुझ्या मनामध्ये अज्ञानाचा अहंकार आहे. अजून तुला असं जाणवतं की मी ज्ञानी आहेत, पण व्यवहार म्हणून गुरु करायला पाहिजेत. काय शब्द आहेत बघा. व्यवहार म्हणून नाही उद्धार होत. फार मोठा इतिहास आहे या बाबतीमध्ये. रावणाला बऱ्याच संतांनी विचारलं, अरे गुरु केला का नाही? म्हणजे कशा करता गुरु करावा लागतो? नाही, गुरु लागतो. मग रावण दशग्रंथी, शास्त्र संपन्न, तपश्चर्या संपन्न, तर म्हटलं सगळे लोक म्हणतात गुरु करायला पाहिजे. मग असा गुरु करा की ज्या गुरुला काही कळणार नाही. नाही तर त्याला असं वाटायचं की रावण राजा माझा शिष्य आहेत, त्याने अहंकारी होईल. मग सगळे पाहिलेत, सगळ्यात साधा शिष्य, सरळ भोळा शंकर. रावण शंकराकडे गेला आणि सांगितलं, आजपासून तुम्ही माझे गुरु. काय नवीन पद्धत झाली बघा. आजपासून तुम्ही माझे गुरु. भगवान शंकर म्हणल्यावर पण गुरु. मग पुन्हा आला रावण, तर म्हणे गुरु केलं म्हणे शंकराला. असं चांगलं आहे. मग कधी तुझ्या घरी जेवायला वगैरे आणलं का नाही? ते म्हणे आणावं लागतं. मला नाही माहिती. घेऊन या. आणतो. पुन्हा कैलाश पर्वतावर तुम्हाला घरी यावं लागेल. भगवान शंकर आहेत ते समाधीतले.
चुकून भोळा गुरु करायला गेला, तो त्यांचा बाप निघाला. ते म्हणले येत नाही. येत कसं नाही, मी तुम्हाला घेऊन जाणार. घेऊन जा. तुम्हाला काय, तुमच्या कैलाश पर्वतासह मी नेईल. ही कथा संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे. कैलाश पर्वतच रावण उचलायला जातो, उचलता येत नाही. शंकराने अंगठा असा खाली दाबला, त्याच्या खाली रावण दाबला गेला. गुरु शब्दाचा अर्थ आहे जड, अमोघ, ताकद. शिष्य जर गुरुला उचलायला लागला तर खरं गुरु म्हणूच नाही. भाषा कळते ना. जे शिष्य गुरुला उचलतात तो गुरु नाहीये, हलका आहे. तो गुरुत्व नाही त्याच्यामध्ये. गुरुत्व ओढतं आपल्याकडे, गुरु नाही येतो. शिष्याला तुमची काय गरज पडणार आहे हो गुरुला. तुम्ही शिष्य आहात, तुम्हाला उद्धार करायचा आहे, नाही लक्षात येत. म्हणून या शब्दाचा प्रयोग पहा, त्वाम प्रपन्नम. अर्जुनाचा दुसरा शब्द आहे, मी शिष्य आहे, ठीक आहे, माझ्यावर प्रसन्न हो. इथं आपण चुकतो. आपण गुरु केलेला आहे, पण गुरु प्रसन्न आहेत का आपल्यावर, याचा कधीच आपण विचार करत नाही. आणि गीता आपल्याला हे शिकवते, गुरु प्रसन्न पाहिजे. गुरुच्या प्रसन्नतेतून डोळ्यातून ज्ञान येतं, शब्दाची गरज पडत नाही. भारतीय संस्कृती अति महान आहे. उपनिषदामध्ये हा मी सांगतो ते उपनिषदातला भाव आहे. गुरोस्तु मौन व्याख्यानम. गुरोस्तु मौन व्याख्यानम, न बोलता. शिष्यस्तु छिन्न संशया. ही भारतीय संस्कृतीतली जोडी आहे. गुरुनी बोलायचं नाही काही आणि शिष्य सर्व संशय मुक्त होतो. याला म्हणतात शिष्यत्व, याला म्हणतात प्रसन्नता. न बोलता. थोडा वेगळा दृष्टांत आहे पण समजण्यासाठी फार चांगला आहे. जे प्रखर बुद्धिमान शिष्य आहेत किंवा पत्नी आहेत, त्यांना कुठल्याही शब्दाची गरज पडत नाही. त्या बुद्धिमान, ते बुद्धिमान शिष्य. नवऱ्याच्या नजरेवरून मनातला भाव कळतो, बोलण्याची गरज पडत नाही, ते बुद्धिमान. चेहऱ्यावरून कळतं, ते बुद्धिमान. त्यांच्या वागण्यावरून कळतं यांना काय अपेक्षित आहे, ते बुद्धिमान, ते ज्ञानाचे अधिकारी. आपला प्रश्न त्याच्यापेक्षा पुढचा आहे, सांगितल्यानंतर सुद्धा कळत नाही. चेहऱ्यावरून डोळ्यातून ओळखणं फार लांबची, सांगितल्यानंतर कळत नाही. तर सांगितलं नाही करायला पाहिजे, तो शिष्य म्हणतो नाही मला असं वाटलं की तुम्ही सांगितलं बरोबर आहे, पण मला वाटलं हे चांगलं असेल त्यापेक्षा. पत्नीलाही तसंच वाटतं. दुःख होतं संसारामध्ये, त्याचं मूळ कारण आहेत, एकमेकाला समजून घेत नाही तुम्ही, एकमेकाला ओळखत नाहीत, एकमेकाला जाणत नाहीत तुम्ही. आणि जिथं ओळख नाही एकमेकाची, माझ्या भाषेत बोलतो तुम्हाला, मन जर एकत्रित नाही आले तुमचे, ज्ञान होत नाही, आनंद होत नाही. माम प्रपन्नम या शब्दाचा अर्थ असा आहे, अर्जुन म्हणतो देवा माझ्यावर प्रसन्न हो. आणि प्रसन्नतेतून मला उपदेश कर. असे 3 शब्द येते. अहंते शिष्यः त्वाम प्रपन्नम माम शाधी. शाधी म्हणजे शासन कर, उपदेश कर. शिष्यस्ते हम शाधी माम त्वाम प्रपन्नम. त्याचा अन्वय असा आहे, अहंते शिष्य, मी तुझा शिष्य आहे. त्वाम प्रपन्नम, तू प्रसन्न हो, मला उपदेश कर. हे 3 मध्ये आहे ना मनाचं जीवन आहे. मनाचं, मनाने शिष्यत्व स्वीकारलं, मनाला आधार मिळाला गुरुचा. मनाला आधार पाहिजे. आणि जेव्हा बायको रागवते किंवा नवरा रागवतो, दोघाला माहिती आहे महाराज 10-5 मिनिटामध्ये पुन्हा येतील, कारण की आमच्याशिवाय त्यांना पर्याय नाही. आमच्याशिवाय पर्याय नाही म्हणजे आम्ही आधार आहोत. इथून आपल्या प्रवचनाला सुरुवात. आणि मनाला आधार पाहिजेच, पण अयोग्य आधार नको.
अज्ञानाचा आधार नको, कपटाचा आधार नको, भ्रमाचा आधार नको. मनाने तयार केलेला आभासाचा आधार नको, आभासी जीवन नको, आभासी जगणं नको. मन आभास तयार करतं, विवेका ते भुलवी. वास्तवता नसतेच, मन भ्रम तयार करतं आणि त्या भ्रमामध्ये मन राहतं, रमतं आणि तिथं आपण फसतो. मनाला स्वीकारच होत नाही, मन मानतं. म्हणून बरेचसे लोकांचा शब्दांचा प्रयोग पहा तुम्ही, मानावं सुखी आहात म्हणून आपोआप सुखी होईल. कसं शक्य आहे ते? माना म्हणजे भ्रम आहे. माना म्हणजे काय? रावणाला संन्यासी माना का? का लक्ष्मणाला संत मानू नका? काय माना म्हणजे काय? कोण ठरवणार आहे तुम्ही? काय तुमच्या मनाची योग्यता आहे? काय क्वालिटी आहे मनाची तुमच्या? पुस्तकांचा अभ्यास केला म्हणजे संतांच्या जीवनाचा अनुभव आला असा अर्थ होत नाही. संतांचं अस्तित्व व्यापक आहे, तुमचं अस्तित्व शरीरापुरतं आहे, तुमचं अस्तित्व इंद्रियापुरतं आहे, तुमचं अस्तित्व मनापुरतं आहे. कुठेतरी तुम्ही एकाच्या मागे लागता, शरीराला तृप्त करता, इंद्रियाला तृप्त करता आणि मन संपूर्ण जगाच्या पाठीमागं लागतं. म्हणून मनाचा स्वभाव सांगताना ज्ञानोबा म्हणतात, विवेका ते भुलवी हा मनाचा स्वभाव आहे. बुद्धी ते सळी, बुद्धीला छळतं. हे छळणं शब्द आहे ना, फार गमतीशीर आहेत. सासू सुनेला त्रास देत नाही, शब्द काय वापरला जातो? छळते. वेगळा शब्द येतो. श्रीमंताच्या घरामध्ये कमी काहीच नाही, जेवणाची कमी नाही, कपड्याची कमी नाही, दागिन्याची कमी नाही. दुःख काय? सासू छळते. छळते म्हणजे मानसिक टार्चर. आणि मानसिक टोचणी कोण देतं? ज्याचे ज्याचे तुम्ही गुलाम आहात ते ते तुम्हाला त्रास देणारच, हा स्वभाव आहे. कुठे कुणाचेही गुलाम असा तुम्ही, तुमचा अधिकार काय हे लहान लोकांना कळणार नाही, पण ज्याचे तुम्ही गुलाम आहात ते तुम्हाला त्रास देणार. हा संसाराचा गुणधर्म आहे. वारकरी संप्रदायाची माणसं कमी येतात त्याचं हे मूळ कारण आहे. वारकरी संप्रदायातला कुठलाही संत संसार आनंदी होतो हे सांगतच नाही. खरं खरं सांगतो, संसार दुःख, खरं खरं सांगतो ना, संसार आनंदीच होत नाही. लोक विचारतात जायचं का? मग जो खोटं खोटं सांगतो, जा बेटा तेरा कल्याण हो, काय सांगतो ते? कल्याण हो. याला बरं वाटतं. बरं शब्दाचा अर्थ पुन्हा समजून घ्या, मानसिक आधार. सिद्धांत सुटल्यानंतर प्रवचन ऐकून फायदा होणार नाही. गोड बोलतं कुणीतरी, मानसिक आधार आहेत. नाही कल्याण झालं तरी चालेल, पण कल्याण होईल असं खोटं खोटं का होईना मनाला समजूत घालणारा एखादा पाहिजे. तो संत का असेना, मित्र का असेना, परिवारातला का असेना, लांबचा का असेना, दुसऱ्या धर्मातला का असेना, मनाला आधार देणारा पाहिजे. धर्मांतर का होतं याचा चौकशी करून पहा तुम्ही. माझ्याकडे एक जण आला 10-15 वर्षापूर्वी, त्याला माहितीच नव्हतं की मला काही येतं म्हणून. मला म्हणे आमच्याकडे या, तुमच्या सगळ्या पापाला आम्ही माफ करू. मी म्हणले मी काय दरोडे टाकले काय, कोणाचे खून केले, काय केलं काय? भीती, तुमच्या पापाला माफ करू. अरे केलं तर पाहिजे ना पाप. इतकी भीती भरवतात आणि मग ते तुम्हाला मानसिक आधार देतात. आधार जर तुम्हाला पटला तर धर्मांतर होतं. लक्षात येतं? व्यवसाय हा धर्मांतर. मानसिक आधार, नोकरी देऊ, मानसिक आधार आहे. तुमचं पाप नष्ट होतील. नाहीच ऐकलं ना, दुसरा शब्द आहे
डरो, भगवंताला भ्या. ही फार मनाची वाईट अवस्था. काय घाबरवू नये ना, इतकं प्रचंड. चांगली चांगली माणसं भीती दाखवली की जागेवर येतात. मनात इच्छा नसली तरी झुकतात, इतकं भीती वाईट. रामायणामधला एक प्रसंग आहे, तुम्हाला समजेल म्हणून सांगतो. हनुमंताने लंका जाळली, माकडाची पूर्ण लंकेने धास्ती घेतली. कुठेही माकड दिसले की सगळे घाबरायचे, फुलं जळते काय. एकदा जाळून गेलेले हनुमंतराय, दिसेल तीच धास्ती. मग सगळा लंकेला वेढा टाकल्यानंतर रामचंद्र प्रभूंनी सांगितलं की आता शेवटचा निरोप द्या, शेवटचा निरोप द्या, की आपलं संगमत होतं का युद्ध करायचं. मग कोणाला पाठवायचं. जांबवंत म्हणले अंगदाला पाठवा. सुग्रीव म्हणले हनुमंताला का नको, त्याला माहिती आहे रावण कोण आहे कसा आहे. जांबवंत म्हणले तुम्हाला कळणार नाही. तेच माकड पुन्हा पाहिलं ना, लोक म्हणतील दुसरा माणूसच आहे यांच्याकडे, दुसरा पाठवा, ताकद कळेल. मग आता हे तरुण अंगद, आणि तरुण म्हटल्यानंतर थोडा नटखटपणा असतोच, ते तारुण्याचं लक्षण आहे. ते चैतन्य नसेल ना अंगामध्ये ते तरुणपणाच नाही. काय काही बायानं आपल्या मुलावर फार वैतागतात. बाबा पोरग लय धिंगाणा करतो, लय उड्या मारतो. अरे मारू दे ना, पोरग आहे ना, ते चंचलता पाहिजे ना. गणपतीसारखं बसून काय फायदा, पोसायचं कोणी त्याला उद्देशाला. ते रक्त सळसळणं हे मुलाचं चांगलं लक्षण आहे. त्याला योग्य मार्गदर्शन करा, मोठा होईल तो. जो काहीच करत नाही त्याचा अभिमान, बाबा आमचं पोरग शांत आहे, काहीच करत नाही, खाल्लं की मोठं झालं की. लहानपणीपासून कौतुक केलं त्या स्वभावाचं, काहीच करत नाही, काहीच करत नाही, त्याच्या मेंदूमध्ये फिट बसतं. काही नाही केले की लोक मानतात, नाही संसार तर मग संत होतो. तिथेही काही करायचं, लोक मानतात बाबा आमचे काही करत, शांत आहेत, शांत स्वभाव आहेत, कृपाळू आहेत, वगैरे वगैरे. चैतन्य पाहिजेत, सळसळतं रक्त पाहिजेत, कर्म जरूर आहेत. तरुण अंगद रावणाच्या सभेमध्ये गेला. ते द्वारपाल उभे होते, त्यांचे असे भाले असतात ना लावलेले, कोणी जाऊ नये म्हणून. ते अंगद तरुण याला एक चापट मारली आणि याला एक चापट मारली. दोघं खाली पडले आणि गेले निघून सरळ. अंगद थोडा सभ्य आहे, आत येऊ का आपल्या पद्धतीनं जाऊन उभा राहिला. ते अंगदाला बघितलं, ह्याला दोन चापटी मारून दोन्ही पडलेले पाहिले ना, सगळी सभा उठून उभी राहिली. रावणाची, रावण समोर बसलेला आणि त्याच्याशी सगळे उठून उभे राहिले. रावणाला असा राग आला, माकडाला आदर देताय तुम्ही, माझ्या समोर उभं राहताय. सगळ्याला तिने बोलवलं, काय प्रकार, का उभे राहिलेत. म्हणे ते आले होते. मग मी सांगितलं नाही ना तुम्हाला. एकाने सांगितलं महाराज आदरापोटी उभं नाही राहिलो, भीतीपोटी उभं राहिलो. माग हेच माकड आलं होतं, लंका जाळून गेलं, तेच पुन्हा आलं का काय कुणाला माहिती, म्हणून आम्ही उभं राहिलो. आदराने नाही, मेंदूमध्ये पक्क बसवा. लोक आदर कशामुळं देतात हे रावणाला समजलं नाही. बाकीच्याची काय कथा. आपल्याकडे पैसा आहे म्हणून आदर आहे का, ज्ञान आहे म्हणून आदर आहे का, संपत्ती आहे म्हणून आदर, कशामुळं. आपण सामान्यच आहोत, सगळी माणसं आहेत. काय एकमेकाला आदर देतो, विशेष आहे म्हणून आदर आहे. का पाया पडायचं संतांच्या, ज्ञान आहे म्हणून पाया पडायचं. ज्ञानामुळे माणसाच्या पाया पडतो. संपत्तीमुळे बोलणं ऐकून घ्यावं लागतं. आधार म्हणतात.